आणि पुंडलिक राय, पाच गोष्टी जीवाला संतांना आवडतात. बरोबर. हा, पाच गोष्टीशी त्यांना काय कळत नाही. पहिल्या सुरुवातीला ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला, तुम्हाला काय आवडतं? लक्ष देऊन ऐका बरं का. चिंतन लक्ष देऊन ऐका. तर मलाही त्याचं काहीतरी साध्य झालं असं मी म्हणेन, म्हणून चिंतन लक्ष देऊन ऐका. पहिल्या सुरुवातीला ज्ञानोबरायांना विचारलं, महाराज काय आवडतं तुम्हाला? ज्ञानोबराने काय सुंदर उत्तर दिलं, माझी जीवीची आवडी. आवड शब्द आला पाहिजे. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन बुडी, पंढरपुरा नेईन बुडी, पांडुरंगी मन रंगले. पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबराने ज्यावेळेस विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? तुमच्या जीवनातली सर्वोत्तम आवड कोणती? महाराज म्हणतात, भगवी फताकाट खांद्यावर घ्यावी, हातामध्ये चिपळ्या घ्याव्या आणि आळंदी पासून पंढरपूर पर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण करत करत नाचत त्या पंढरपूरला जावं. ह्याच्यापेक्षा माझ्या जीवनामध्ये त्याला काही आवडत नाही. शपथ घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो. कोण म्हणतो? ज्ञानोबराय. तुझी आन वाहीन गा देवराया, तुझी आन वाहीन गा देवराया, बहु आवडशी, बहु आवडशी जीवा पासोनिया, कानडिया रे विठोबा कानडिया, कानडिया रे विठोबा. मला काही आवडत नाही, फक्त पंढरपूरच्या वाऱ्या कराया. इथं पैकी कोण कोण जातं वारीला? जरा हात वर करा बघा. सगळ्या म्हणून ह्या मुलीनं हात वर केला. वारीला जाते का बाय? आम्ही शाळेत नाही विचारलं, तिला वाटलं शाळेत कोण जाते म्हणून पटकन हात वर केला. वारी वारी आता कळलं तिला. उभा राहण्यापैकी कोण कोण जातो वारीला? आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पटकन हातात खाली आली. यांच्याकरता खरंच टाळी वाजवतो. काय आनंद आहे बाबा त्या वारीत. का आनंद कशातच नाही. त्या वारीमध्ये मी अनुभव घेतला. वारीमध्ये मनुष्य वार विसरतो, तारीख विसरतो, देणं घेणं विसरतो, व्यवहार विसरतो, शेतीबाडी विसरते, बायको विसरून जाते. किती दिवस? कमीत कमी 25 दिवस काही ध्यानात येत नाही. आज कोणता वार आहे म्हणून दुसऱ्या विचारावं लागतं, मोबाईल काढून बघावं लागतो. तळसवार. हा, आनंद तेथीचा मुकया सेवाच्या, बहिरे ऐकती कानी रे, आंगळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका मने व्रत होती तरणे रे, नाचत जाऊ या गावात खेळिया, सुख देईल विसाप. आनंद आहे संतांचा आनंद आहे, संतांचा आनंद. आपण पण वारीमध्ये जातो. आमच्या 2-4 बायका 40 नंबर मध्ये चालतो आम्ही रथाच्या पाठीमागून बरं का. आणि 2-4 बायका आम्ही पुण्याला आलो. पुण्याला आल्यावर मग ते कुणी छत्र्या वाटतंय, कुणी पोहे वाटतंय, कुणी लाडू वाटतंय, कुणी केळ वाटतंय, कुणी राजगिरा वाटतंय. राजगिरा कधीच घेऊ नका बरं का. पाऊस जर पडला ना अंगाला चिटकला की निघत. सगळं घ्या. एका बाबानं तो असलं मोठं गोठवलं डोक्यावर घेऊन गेला. म्हणलं महाराज एवढं घेतलं कशाला? महाराज नासावं पण असावं. कमीत कमी म्हणला 1 महिना नाही 2 महिने तरी ना तो बिस्किट खाणार आहेत आता. एवढं मोठं गोठवलं. आमच्यातल्या 2-4 बायका लागल्या लाईनला. महाराज लागा लाईनला. म्हणजे काय वाटतं? वाटणारा इथं असतो लाईन असली 1-1.5 किलोमीटर लांब. काय वाटतं ते कळत नाही. बायका लागल्या लाईनला. जवळ 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 आल्यानंतर मला आपल्याला नको, पेशी दिली भरलेली, आपण खायला मिळतं भरपूर, कशाला पुन्हा वजन घ्यायचं. आणि परत परत हळूहळू ते महिला ज्या वाटतात ना त्या ठिकाणी आल्या. आणि 2-4 एवढ्या आल्या बरोबर पटकन बाजूला निघाल्या. माझ्याकडे आल्या. म्हणजे काय वाटत होते? घेतलं का नाही? नाही घेतलं म्हणले महाराज. का? तुम्ही विचारून आम्ही सांगू नये. नेमकं वाटायला तरी काय होतं? मला दाढी कठीण फुकट होती. दाढी कठीण फुकट. काय करावं काय माणसाला कळत ही आपली आवड आहे. करायची देवाची आवड लक्षात घ्या, संतांची आवड.
माझा भगवंत परमात्मा मला जास्त आवडतो, माझ्या जीवापेक्षा सुद्धा जास्त आवडतो. पांडुरंग कांती दिव्य तेजस रत्न किळ भागती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळली नवर्ण वेटी शोभा कानडी ठलो कर्नाटक येणे मज लावी लावे. चला त्याच्यानंतर मी नाथ महाराजांना प्रश्न दिला, महाराज तुम्हाला काय आवडतं? नाथ महाराज प्रश्नाचं उत्तर दिलं, आवडीने भावे हरी नाम गावे, आवडीने भावे हरी नाम गावे, आवडीने भावे हरी नाम गावे, आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम गावे, कीर्तने नाचावे देवा पुढे. नाथ महाराजांची आवड. चला त्याच्यानंतर मी चोखोबऱ्यांना विचारलं, तुम्हाला काय आवडतं? चोखोबऱ्या प्रत्येक संतांची आवड आहे ना. चोखोबऱ्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला काय आवडतं चोखोबऱ्या? चोखोबऱ्यांनी फार सुंदर उत्तर दिलं, सुखाचे हे नाम आवडी गाव, सुखाचे हे नाम आवडी गावी, वाचे आळवावे वाचे आळवावे विठोबासी, सुखाचे हे नाम आवडी चोखोबऱ्यांची आवड. परत मी विचारलं तुकोबऱ्यांना, जाऊ द्या सगळ्या संतांचे प्रमाण सांगितले, शेवट तुकोबऱ्याचं प्रमाण सांगतो. तुकोबऱ्यांना विचारलं, तुम्हाला काय आवडतं? आवडे हे रूप गोजिरी सगुण,
पाहता लोचन सुखावली, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. ह्या सर्व प्रमाणावर जर आपण जर विचार केला तर संतांची आवड फक्त आणि फक्त देव आहे. फक्त देव, काहीच आवडत नाही. अनेक नलगे माईक पदार्थ काही आवडत नाही संतांना. हा, एका बाजूला हजारो नाही लाखो रुपयाचं कोटी रुपयाचं धन जरी दिलं तर त्या धनाला ते लाथ मारणारे असतात. तो संत मारतात परमेश ती पदा तुच्छ मानी ती सर्वदा, ह्यांची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भौरव, पाताळीचे अधिपत्य देतो मानी ती विपत्ते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नव्हे नव्हे दीन राजानी हाची धंदा. दीन रजनी हाची धंदा, शेजारणीचे गोविंदाचे. आपलं ते लागलं माझ्यामध्ये. आपली पण आवडच आहे ना. हा, देवाशिवाय दुसरं काय आवडत नाही. आता एक प्रसंग सांगतो ऐका. संतांच्या आवडीचा प्रसंग सांगतो. हा सुंदर प्रसंग आहे का. टाईम संपत आलेला आहे, जरा कासरा आवळावं लागणार आहे. हा, चलू द्या चलू द्या तर चलू द्या. काय मला चालतंय, ओव्हरटाईम आहे ना. नाही नाही म्हणत आणला का विठ्ठल ऐका. एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत फार सुंदर दृष्टांत आहे. लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन. भारतीय महायुद्धामध्ये कौरव आणि पांडवाचं युद्ध सुरू झालं. एका बाजूला कौरव, दुसऱ्या बाजूला पांडव. आपल्या बाजूनं एखादा भरभक्कम असा मनुष्य असायला पाहिजे, सैन्यदल असायला पाहिजे, आणि ते भगवान श्रीकृष्णाशी नाही. म्हणून दोन्ही दलातले एक एक मेंबर भगवान श्रीकृष्णाला मदत मागण्याकरता गेले. कौरव सैन्याकडून कोण गेले? दुर्योधन गेला बरोबर. आणि पांडव सैन्याकडून अर्जुन गेले. पहिल्या सुरुवातीला कोण गेलं? दुर्योधन गेला. दुर्योधन गेल्याने भगवंताच्या डोक्याजवळ जाऊन बसला. डोक्याजवळ जाऊन बसला. अहंकाराची जागा डोक्यात आहे. अहंकाराची जागा डोक्यात आहे. लीनतेची जागा पायाजवळ आहे. पायाजवळ आहे. अर्जुन दुर्योधन अहंकारी होता. अहंकार. लक्ष देऊन ऐका. चिंतनामध्ये नाही माझ्या, पण जाता जाता सल्ला देऊन जातो. सल्ला असल्याला अहंकार टाकला. अहंकार ज्या दिवशी गेला त्या दिवशी देव झाला म्हणून समजायचं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव होतो मोठे देव. आणि जे अहंकारी माणसं असतात अहंकारी